ఎన్సీపీ అధినేత శరద్ పవార్ మీడియాతో మాట్లాడుతున్నారు. లైవ్ చూద్దాం. और किसानों की समस्या हल करने के लिए आज की हाथी मोदी सरकार जो कामयाब नहीं हुई, इसकी रिएक्शन लोगों में थी। और ये जो रिजल्ट आ गए, इस रिजल्ट में मैंने जो उम्मीद है कि नजर नहीं कर सकते। जातिवाद इसमें उफान पर था, ऐसे कहा जा रहा है। महाराष्ट्र में मराठा कम्युनिटी का जो सरांगे ने जो आंदोलन किया है उसका कार्यकर रहा है। मुझे ऐसा हमने देखा नहीं। सर आपने कहा कि नंबर किसके पास है ये ध्यान रखना होगा। आज की तारीख में जो एनडीए का नंबर है वो बहुमत से पार है, लेकिन आप लोग भी बहुत बहुमत के करीब है, लेकिन बहुमत है नहीं। लेकिन कांग्रेस की तरफ से टीडीपी को बहुत ऐसे ट्वीट्स दिए जा रहे हैं, बहुत सारी बातें कही जा रही हैं, जिससे ये कहा जा रहा है, अनुमान लगाया जा रहा है कि टीडीपी को एक तरह से कांग्रेस फीलर दे रही है। अगर इस तरह की संभावना बनती है कि जेडीयू ये आने वाली है, ये आप ही बोलते हैं, हमारी बात ही जिसपर हुई नहीं, ये इशू आप रेज करते हैं। आज पहली मीटिंग हमारी अशोका में है, मीटिंग के बाद मुकदमा में ठीक हो जाएगा। ना हमने तय किया, ना हमने बात की, और इसलिए आज ये जो इशू आपने रेज किया है, इन बारे में हमें कोई मालूम। सर मराठीमध्ये सर तुम्ही जसं सुरुवात केली की आज पहिली बैठक होते, सत्ता स्थापनेच्या म्हणजे अगदी काहीसा आकडा कमी आहे, दावा करणार आहात किंवा तशा पद्धतीनं काय तुमचं वैयक्तिक याबद्दल समज काय? वैयक्तिक मत माझं महत्त्वाचं नाही, तिथे कलेक्टिव्ह मत काय आहे ते आमची मीटिंग झाल्याच्या नंतर सांगता येईल। जो काही आमचा निर्णय होईल ती विचारधारा होईल ती सामूहिक होईल, आणि सामूहिक डिस्कशन हमारे आज मीटिंगमध्ये व्हावं असे अपेक्षा। सर पण याला लागूनच तुम्ही ज्येष्ठ आहात सगळ्यांपेक्षा, आणि ह्या सगळ्यांना जोडण्यामध्ये देखील खूप मोठा रोल तुमचा राहिला होता। तुम्ही जर पुढे जर याला जायचं असेल तर मग काय नेमकं या सगळ्यांबाबतीत देखील सांगाल, कारण या सगळ्या गोष्टी तुमचा खूप मोठा राहिला होता। मी सांगणार आमच्या मीटिंगमध्ये डिस्कशन बहुसंख्य साथीच्या मनस्थिती काय आहे ती लक्षात घेऊनच पुढे आम्ही एकत्रित ठरवून व्यक्तिगत तिथं कोणी निर्णय होणार। मधल्या काळात काही इंडिया आघाडीचे व्यक्ती जे आहेत ते नाराज आहेत अशा पद्धतीच्या चर्चा होत्या, खास करून ममता बॅनर्जींच्यावरती चर्चा होती की सर्व मंडळी आजच्या बैठकीला संध्याकाळी असणार आहे। मला माहिती कोण हजर राहणार आहे, नंतर दिवसामध्ये काल चर्चा झाली होती, त्या नाराज आहेत अजिबात राहिली नाही। सर नितीश कुमार यांच्या पक्षाकडनं अनेक त्यांच्या मंत्र्यांनी वक्तव्य केलेत की त्यांना पंतप्रधानपदाचा दावेदार जे आहे ते एनडीएमध्ये बनवावं। दुसरीकडे चंद्रबाबू नायडू देखील म्हणतात की मी माझी भूमिका जी आहे ती वेळोवेळी माध्यमांसमोर मांडत राहील। खरं तर आता इंडिया अलायन्सकडनं ह्या सगळ्या दोन्ही नेत्यांकडे पॉलिटिकल बार्गेनिंग काही करण्यात येणार का, काय चर्चा? संध्याकाळी कदाचित तुम्हाला आम्ही ब्रीफिंग करून त्यावेळेस सांगेल। सर महाराष्ट्रात खास करून ज्या जागा कमी झाल्या, मराठवाडा असेल या सगळ्या, तुम्हाला असं वैयक्तिक वाटतंय की तिथं मराठा आरक्षण या सगळ्याचा मोठा फटका बसला, कारण मराठवाड्यात खास करून 6 जागा पडल्या? मला काही तो इश्यू असं वाटत होतं, लोकांच्या नाराजगीची या सरकारच्या संबंधीची नाराजगी, महागाईचा प्रश्न आणि हे इश्यू अतिशय महत्त्वाचे। साहेब बीड असो काही मतदारसंघामध्ये जातीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली। आता दिवस 2